तब्बल 2000 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कडेकपारीत किल्ला ही संकल्पना उदयास आली. ही संकल्पना रुजवत असताना एखाद्या मोत्यांच्या माळेमध्ये एक एक करून मोती गुंफला जावा, त्याप्रमाणे सह्याद्रीची ही डोंगर रांग किल्ल्यांनी सजवली गेली. या सगळ्याचं जर श्रेय कुणाला द्यायचं झालं तर खऱ्या अर्थाने ते द्यावं लागेल सातवाहन राजघराण्याला. सातवाहनांच्या काळात सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडकिल्ल्यांची निर्मिती झाली. जुन्नर विभागात तर या सातवाहनकालीन बांधणीच्या किल्ल्यांची एक मोठी फळी आहे. अशाच एका सातवाहनकालीन योद्ध्याला आज आपण भेट देणार आहोत. हा सातवाहनकालीन महायोद्धा म्हणजे किल्ले हडसर उर्फ पर्वतगड. खुंटीची वाट हे टायटल वाचल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना सहज समजलं असेल की आज आपण हडसर किल्ल्याला भेट देण्यासाठी निघालोय. पण मग आता आपल्यापैकी अनेक जण प्रश्न करतील की सोप्या भाऊ, जर आपण हडसर किल्ला ऑलरेडी दाखवलेला आहे तर पुन्हा एकदा हडसर किल्ला कशासाठी? तर त्याची दोन मुख्य कारण आहेत. दुसरं कारण असं आहे की मागच्या वेळी जेव्हा आपण हडसर किल्ला केला होता तो राजमार्गाने केला होता, पायरी मार्गाने केला होता, त्यामुळे आपली खुंटीची वाट एक्सप्लोर करायची राहिली होती. त्यासाठी आज आपण पुन्हा एकदा हडसर किल्ल्यावर चाललोय आणि पहिलं जे मुख्य कारण आहे ते तुम्हाला मी किल्ल्यावर गेल्यावरच सांगणार आहे. बाय द वे, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव स्वप्नील आणि आपण पाहताय SPO भ्रमंती, जिथे आपली चालू आहे सफर या शिवस्वराज्याची. आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे किल्ले हडसरची. आपण कोटमवाडीला जायला निघालो. कल्याणनगर हायवेवर असणाऱ्या सितेवाडी गावापासून केवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणार हे कोटमवाडी गाव हडसर किल्ल्याचं पायथा गाव आहे. आपण कोटमवाडी या गावामध्ये येऊन पोहोचलोय. इथे आपल्याला गाडी पार्क करावी लागते. पण या बाजू जर का तुम्ही पाहिलं ना तर माझ्या पाठीमागे तुम्हाला हडसर किल्ला दिसत असेल. आणि जेव्हा तुम्हाला हडसर किल्ला खुंटीच्या वाटेने एक्सप्लोर करायचा असतो तेव्हा कोटमवाडी हे बेस विलेज लागतं. कोटमवाडी हे हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आदिवासी महादेव कोळी जमातीचं छोटं काणी गाव. साधारणपणे 30 ते 35 घरांची ही वस्ती आपली पारंपरिक शेती व पशुपालन करत इथे वास्तव्य करत आहे. गाव लहान असलं तरी गावामध्ये अंगणवाडी व इयत्ता 4थी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. याच गावातील शेतांच्या बांधांवरून आपल्या हडसर किल्ल्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. पावसाळा जरी संपला असला तरी वाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गवत आहे. म्हणजे इथून पायवाट आपल्याला दिसते पण ती गवतामुळे झाकली गेले, त्यामुळे वाट शोधण्यामध्ये थोडीशी अडचण आपल्याला होऊ शकते. सुरुवातीला वाट सोपी मिळाली असली तरी अगदी काहीच वेळात आपल्या अडचणीत वाढ होईल याची आम्हाला साधी कल्पना देखील नव्हती. ते रस्ता तर आहे पण पुढे अडचण मोठी आहे. इकडून थोडं बघू. इथे लोकांच्या येण्या जाण्यामुळे ना गवत तोडवला गेलंय, त्यामुळे वाटा निर्माण झाल्या. आपण त्याच्यावरूनच बघू. हल्ली गाडी अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत नेता येते, पण आपण मात्र गाडी खूप दूरवर पार्क केल्याने अडचण निर्माण झाली. आपण वाट चुकलो. आपण रस्ता शोधत पुढे चाललो होतो, पण पुढे गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहे आणि सगळीकडे गवतच गवत आहे. तर मला असं वाटतं पुढे गेल्याच्या नंतर वाट चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपण काय करू, ज्या वाटेने आलो ना त्या वाटेने पुन्हा खाली जाऊयात आणि मग डाव्या बाजूने असं डोंगराला वळसा घालत ते पुढे त्या खिंडीच्या दिशेने जाऊयात. जे वाट चुकण्यापेक्षा थोडीशी माघार घेऊन लांबचा पल्ला घेतलेला बरा. योग्य वेळी घेतलेली माघार किती सुखदायक ठरू शकते हे त्या दिवशी आम्हाला कळालं. वाट चुकलेलो असताना या बाबांच्या रूपाने जणू काही देवदूतच आपल्याला मिळाला होता. वाटेमध्ये आपल्याला बाबा मिळालेत आणि आई मिळाल्यात. ते आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी चाललेत. सो आपण त्यांच्या पाठीमागे जाऊयात. पुढे जाऊन ते आपल्याला
त्यांच्याकडून किल्ल्याबद्दलची काही माहिती मिळते का ते पण आपण पुढे जाऊन बघूया. तिकडून गेलो पायऱ्यांचा मार्ग आहे ना आपला. तिकडून गेलो होतो. तोफा पाहिले होते. हा त्या तोफा त्या तळ्याच्या बाजूला आहेत त्या ना. तळ्यामध्ये सापडलं होतं पण आम्ही मागच्या वेळी जेव्हा आलतो ना बाबा तेव्हा त्या तोफा आता गाड्यांवर ठेवल्यात ना वाटतंय. ते आता मी बरं हा ना ते मागच्या टायमाला आलतो तेव्हा फक्त तळ्यावर अशा पडलेल्या होत्या त्या तोफा. आम्ही फिरत असतो असे किल्ले असं आहे ना. हा दर आठवड्याला कुठे ना कुठे जात असतो आणि युट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवतो ना मग किल्ल्यांची माहिती वगैरे देत असतो. हा कोणता किल्ला आहे? मागणी. कोणता किल्ला? मागणी म्हणतात तिला. मागणी किल्लाच आहे का तो पण? हा ते वर पण काय काहीच नाहीये. हा तेव्हा आहे. अच्छा म्हणजे फक्त देव आहे. हा. देव आहे. टाके वगैरे असतील ना मग बाबा? नाही तू पाण्याची लय आता जनावरावर आता खाली उतरवली पाणी नसलं. अच्छा पण आणि हडसरवर इकडं भरपूर पाणी. काय झालं आई? इकडून येते मी पण. अच्छा जवळ जास्त त्यामुळे तुम्हाला इकडून थांबून बोलू. हा म्हणजे वर जंगल आहे, वर तुम्हाला वर रस्ता सापडला. हा नाही आम्ही तिकडेच गेलो होतो जंगलामध्ये म्हणजे गवत वगैरे भरपूर होता तर आम्ही पुढे पाहिलं जंगल भरपूर आहे तर मग खाली उतरून आलो पुन्हा. त्याला ती खोली दिसते भुया. खोल्या पाणी आहे त्याच्यात. त्या भुया खोलीमध्ये हा तुम्ही आलेत ना कधी? आम्ही त्या वाटेने आलो होतो या वाटेने नाही गेलो कधी. गजात मस्त पैकी काय एवढी घाबरायची. नाही काय नाही ते सवय झाली आम्हाला. हा इथं जा वरती फिरा मध्ये झाड दिसते ना दारी तू वर सरळ तटापाशी जायला रस्ते अशी पाऊल वाटे इथून. हा सोडू नका. हा याच वाटेने जातो. खरंच वाटेल असे वाकडे तिकडे रस्ते. जा. बाबा आपल्याला भेटले देवासारखे भेटले. आपण रस्ता चुकलो असतो हा ना. आपला वेळही वाचला आणि आपली खूप मदत देखील झाली. बाबा धन्यवाद. हा चला नाही बाबा चला नाही आई येते. माझ्या मुलांसारखे तुम्ही. जा चला. बरं का? या तुम्ही ये ना बर का. आले का सरळ खाली या. खाली सरळ या. गवारी म्हणून विचारते नाव तिथं मी तुम्हाला परत पोच करेन. ठीक आहे चालेल. रोड आहे. लक्ष्मण गावारी विचारलं कोणी पण सांगते. दे ना राहू या दे. घरी सरळ इथं खाली आले का तिथंच रस्ता येतो. आपले प्रयत्न प्रामाणिक असले की देव देखील वाट दाखवतो हे आम्हाला त्यावेळी अनुभवायला मिळालं. कारण बाबांनी केवळ दिशा न दाखवता आपल्याला योग्य वाटेपर्यंत आणून सोडलं होतं आणि केवळ त्यामुळेच आपला पुढचा प्रवास अतिशय सुखदायी झाला. माझ्या पाठीमागे तिकडे तुम्हाला त्या तटाच्या दरम्यानच एक खोली पाहायला मिळते आणि त्याच्या खालूनच ती खुंटीची वाट आहे. पण तिथवर पोहोचण्या अगोदर इथे पाहू शकता मोठमोठ्या आकाराचे हे दगड तुटून पडलेले आहेत. बहुधा हे एकाच पॅचचे असतील ते तुटून खाली आलेत आणि त्याचे असे मोठमोठे इथे दगड आपल्याला पाहायला मिळतात. तर हा रॉक पॅच आपण पार करून जाऊयात आणि मग तिथे आपण जाऊन पोहोचणार जिथे आपल्याला ती खुंटीची वाट लागणार आहे. हडसर किल्ल्याची खुंटीची वाट चढण्यासाठी कशा प्रकारे भयानक आहे हे बऱ्याचदा सोशल मीडियाद्वारे पसरवलं जातं. पण या गोष्टीची सत्यता आज आपण स्वतः पडताळणार होतो. सो फायनली आपण या हडसर किल्ल्याच्या तटापर्यंत येऊन पोहोचलोय. इथून वरती जेव्हा आपण पाहतो तिथं आपल्याला हडसर किल्ल्याचा बुरुज वजा तटबंदी पाहायला मिळते. पण या वाटेला खुंटीची वाट का म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे आल्याच्या नंतर मिळतं. इथून वर जर का तुम्ही पाहिलं ना तर तिथे वरती चढून जाण्यासाठी खडकाच्या आतमध्ये लोखंडी खुंट्या ठुंकलेल्या आहेत. त्या खुंट्यांना पकडून आपल्याला वर जावं लागतं म्हणून या वाटेला खुंटीची वाट असं म्हटलं जातं. पण मित्र हो बरेचसे युट्यूबर किंवा रील स्टार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली क्रिएटिव्हिटी वापरत असताना ही खुंटीची वाट अशा प्रकारे भयानक भासवतात. ती व्हिडिओ पाहून पर्यटक इथे येण्याचं टाळत असतात. पण मुळात जेव्हा तुम्ही इथवर येऊन पोहोचता तेव्हा तुमचा तो गैरसमज दूर होतो. पण ठीक आहे त्यात त्यांचा दोष नाहीये ते त्यांची क्रिएटिव्हिटी वापरत असतात. पण तुम्हाला सांगण्याचं काम मी केलं की ही वाट तितकीही कठीण आहे. नो डाऊट ही वाट जीवघेणी आहे. इथे जर का तुमचा एक जरी पाऊल चुकलं तुमचा तोल गेला तर तुमचा जीव 100% जाणार आहे. पण थोडंसं काळजीपूर्वक आपण चढलो ना तर ही वाट चढण्यासाठी बिलकुल पण अवघड नाहीये. इथे अशा प्रकारे या लोखंडी खुंट्या ठोकलेल्या आहेत. त्या खुंट्यांना पकडून आपण वरती आरामामध्ये जायचंय. सो आपण सुखरूपरित्या वरती जाऊन पोहोचू शकतो. जवळपास 80 ते 85 अंशाच्या कोनात असणारा हा कातळकडा चढण्यासाठी आत्मविश्वासासह काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण इथे निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो आणि 2-3 वर्षांपूर्वी तसा अनुभव देखील आलाय. कारण एका महिलेला इथून पडून आपला जीव गमवावा लागला होता. एकदम इझी आहे ना.
डायरेक्ट पकडायला आणि पाय ठेवायला पण खूप नाही केलेत. काही न करता एकदम पद्धतशीर हळूवार आलो ना की खूप सोप्या पद्धतीने आपण किल्ल्यावर जाऊन पोहोचू शकतो. आणि ते पाय ठेवायला पण केलेलं आहे ना. हा पाय ठेवण्यासाठी खोपण्या पण केल्या आणि हे गज देखील आपल्याला खूप सपोर्ट करतात आणि खूप इझिली आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने या हडसर किल्ल्यावर या. तुम्ही अगदी आरामामध्ये किल्ल्यावर जाऊ शकता. उतरताना इकडे उतरायचं ना. कसं वाटलं चढून? खूप भारी आहे. ऍडव्हेंचर आहे पण. हा ऍडव्हेंचरस आहे ना. चढताना आपण असं नाही बोलू शकत की रिस्की नाहीये, पण काळजी घेतली की आरामात होऊ स्टेप बाय स्टेप यायचे. 100%. काळजी नाही घेतली तर सरळ रस्त्यावर पण ठेच लागते मित्र. इथं कठीण आहेत. सो हे खुंटेची वाट चढून आलो ना की इथे आपल्याला ही गुहा पाहायला मिळते. आता इथं आतमध्ये पाणी साचलंय. या तुम्ही वर या. या रोहन सर या. कॅमेरा बंद करा आणि यावर. बरं, त्या खुंटीच्या वाटेने चढत असताना या तटाच्या मध्ये असणाऱ्या या खोलीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. आता इथे जरी तुम्हाला पाणी साठलेलं पाहायला मिळत असेल तरी ही पाण्याची टाकी निश्चित नसणार आहे. पहारेकऱ्यांची खोली ही असू शकते. सो ही पहारेकऱ्यांची खोली आपली पाहून झाली की या खोलीच्या बाजूनेच आपण इकडून असं पुढे गेलो. या रोहन सर इकडे. इथून असं पुढे आलो ना की या बाजूला देखील आपल्याला काही खोल्या पाहायला मिळत आहेत. सो इथं देखील आतमध्ये पाणी साठले. रोहन सर दाखवा जरा. सो ही ती खोली आहे आणि या खोल्यांच्या इथून पुढे गेलो ना या इथे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या खुंट्या ठोकलेल्या पाहायला मिळतात आणि या खुंटीच्या सहाय्याने आपल्याला पुन्हा एकदा वर जावं लागतं. या खुंटीच्या वाटेचा हा शेवटचा टप्पा. पण एकंदरीतच या खुंटीच्या वाटेचा विचार केला तर 35 ते 40 फुटांचा हा उभा कातळ कडा आपल्याला एक थरारक अनुभव देऊन जातो. वाटेने वर आलो की गडाची तुटकी तटबंदी व भक्कम असा बुरुज आपल्या नजरेस पडतो. सो आपण ऑलमोस्ट गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलोय. तर ही तुटकी तटबंदी आपण पार केली ना तर गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचू. तटबंदीच्या वाटेने गडमाथ्यावर पोहोचताच अगदी सुरुवातीलाच ऊर्जा स्त्रोत आहे. अर्थातच शक्ती देवता मारुतीरायांचं मंदिर आहे. मध्यभागी चपेटदान मारुतीरायांची मूर्ती असली तरी मंदिराच्या नावाखाली मंदिराचे केवळ जोतेच शिल्लक आहेत. ते देखील एखाद्या संघटनेमार्फत रचले गेले असावेत. मारुतीरायांच्या मंदिरापासून अगदी काही अंतरावर देवीचं एक मंदिर आहे. बहुधा हे या हडसर किल्ल्यावरील गड देवतेचं मंदिर असावं. मंदिराच्या मध्यभागी एका खोलीमध्ये देवीची भग्न अवस्थेमध्ये असलेली मूर्ती आहे. देवीचं मंदिर पाहून पुढे निघालो की वाटेत एक दगडी भांड पडलेलं पाहायला मिळतं. सो इथे मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला पाण्याचं एक टाकं पाहायला मिळतं. या टाक्यापासून थोडं खालच्या बाजूला गेलो की आणखी एक पाण्याचं टाकं आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण हडसर किल्ल्यावर पाण्याचे खूप सारे टाके आपल्याला पाहायला मिळतात. सो या सगळ्या वास्तू पाहत असताना आपण या हडसर किल्ल्यावरील महादेव मंदिरापाशी येऊन पोहोचलोय. हडसर किल्ल्यावर एक खूप सुंदर असं शिवाचं मंदिर आहे ते आपण पाहूयात. इथे आपले बादशाह झेंडा सरळ करण्याचा प्रयत्न करतायत. रोहन सरांना टास्क दिलाय झेंड्यावर चढायचंय आणि तो जो अडकलेला झेंडा आहे तो सरळ करायचा. बघूयात आता रोहन सर टास्क पूर्ण करू शकतात की नाही. 15 ऑगस्टला नाही ते जाऊ द्या, इथं घ्या.
आपले रोहन सर म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम पटाई देत. झेंडा सरळ करतायत सर, व्यवस्थित. हा बस 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 बस, फडकला वाशा. असंच फडकत राहणार भावा. मंदिराच्या बाहेरच असणाऱ्या भव्य नंदीचं दर्शन घेत आपण शिवमंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य स्वरूपाचं दगडी शिवलिंग आहे. बाहेरील खोलीत गणपती, मारुतीराया तसेच गरुड देवतेची मूर्ती आहे. मंदिराच्या आतमध्ये हवा व प्रकाश खेळता राहावा यासाठी मंदिरांच्या भिंती दरम्यान हे वेंट्स केलेले आहेत. तर मित्र हो, हे आपलं महादेवांचं मंदिर पाहून झालं. पण बऱ्याचदा आपण मंदिर पाहत असताना, विशेष करून महादेवांचं मंदिर पाहत असताना एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. ते म्हणजे जेव्हा आपण दरवाजामधून प्रवेश करतो आतमध्ये, तेव्हा दरवाजाच्या चौकटीवर वरच्या बाजूला असणाऱ्या श्री गणेशांचं तर आपण दर्शन घेतो, पण दरवाजाच्या चौकटीच्या खालच्या बाजूला ही जी गोष्ट आहे त्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. तर मग हा काय प्रकार आहे? तर हा जो मुखवटा आपल्याला पाहायला मिळतो त्याला कीर्तिमुख म्हटलं जातं. आणि जे महादेवांची प्राचीन मंदिर आहेत किंवा आपल्या हिंदू धर्मातली जी प्राचीन मंदिर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हा मंदिराच्या चौथऱ्यावर, मंदिराच्या चौकटीवर खालच्या बाजूला हा मुखवटा पाहायला मिळतो. तर मग हा कीर्तिमुख नेमकं काय प्रकार आहे? तर या कीर्तिमुखाची देखील एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पौराणिक स्टोरी आहे, बेसलेस आहे, पण तरी देखील त्याच्या खूप साऱ्या स्टोरीज आहेत. तर ती स्टोरी तुम्हाला मी सांगतो. फार वर्षांपूर्वी जालिंदर नावाचा एक दलिंदर राक्षस अस्तित्वात होता, ज्या राक्षसाने आपल्या भक्तीने 3 लोकांवर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण या गर्विष्ठ राक्षसाकडून पुढे जाऊन एक खूप मोठी चूक झाली, कारण त्याचा जीव जडला, तो म्हणजे माता पार्वतींवर. आता या गोष्टीची बोलणी करण्यासाठी त्याने आपला एजंट म्हणून राहूला पाठवलं महादेवांकडे. राहू गेला महादेवांकडे, याची बोलणी केली, पण भडकलेल्या महादेवांनी आपल्या भुवयांच्या मधून एक प्रचंड ऊर्जा निर्माण केली, ज्या ऊर्जेमधून एक राक्षस जन्माला आला. आता त्या राक्षसाने जालिंदराचा तो वध केला, पण तो राहूला देखील मारण्यासाठी मागे धावला. घाबरलेला राहू पळून जात असताना त्याने महादेवांची याचना केली, महादेवांकडे क्षमा मागितली, आणि महादेवांनी राहूला क्षमा करण्याचं ठरवलं आणि या राक्षसाला थांबण्यासाठी सांगितलं. पण त्या राक्षसाची भूक काही केल्या शमत नसल्यामुळे त्याने आपली अडचण महादेवांना सांगितली, आणि यावर उपाय म्हणून महादेवांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, स्वतःला खायला सुरुवात कर. त्या राक्षसाने महादेवांचा ऐकत असताना स्वतःला पायाच्या दिशेने खायला सुरुवात केली आणि मानेवर येऊन थांबला. पण तरी देखील त्याची भूक शमत नव्हती. पण त्याच्या या भक्तीने प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, तुला मी माझ्या निवासस्थानी जागा देतो, तू येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची पापं खा, त्यांची दुर्गुण खा, त्यांची निगेटिव्हिटी खा. आणि अशा प्रकारे महादेवांनी त्याला आपल्या निवासस्थानी जागा दिली. म्हणून जिथे जिथे महादेवांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तिथे तिथे आपल्याला हे कीर्तिमुख पाहायला मिळतात. बरं, ही सगळी पौराणिक स्टोरी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे याला कोणताही बेस नाही, कोणताही प्रूफ नाहीये, त्यामुळे फक्त ऐकायचं. बरं, हे कीर्तिमुखाचं आपलं पाहून झालंय, आपण इथून पुढे जाऊया. कीर्तिमुखासंदर्भात अनेक कथा, दंतकथा जनमानसामध्ये प्रचलित आहेत, पण अशा प्रकारच्या कोणत्याही कथेचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. महादेव मंदिरापासून थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक तलाव पाहायला मिळतो. सध्या या तलावावर गवताचं साम्राज्य आहे, संपूर्ण शेवाळ, चिखल वगैरे आहे, पण या तलावाचं नाव आहे गोल तलाव. पण या तलावाच्या समोरच तिथे आपल्याला काही जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते आहेत या हडसर किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष, ते तुम्हाला दाखवतो. इतर किल्ल्यांप्रमाणे या हडसर किल्ल्यावर देखील राजवाड्याचे अवशेष आहेत. या ठिकाणी राजवाड्याचे जोते आपल्याला पाहायला मिळतात. काळाच्या ओघामध्ये इतकंच काय ते आपल्या नशिबी उरले. या हडसर किल्ल्यावर इथे आपल्याला खूप साऱ्या गायी पाहायला मिळतात. आणि विशेष गोष्ट आहे, मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण या किल्ल्यावर आलो होतो तेव्हा देखील खूप साऱ्या गायी इथं होत्या. आता हा नेमका काय प्रकार आहे ते माहिती नाही, पण ज्या अर्थी या गायींच्या नाकामध्ये वगैरे व्यसन घातलेली आहे त्या अर्थी या गायी पाळलेल्या आहेत हे मात्र नक्की. आता त्या बैलाच्या कानाला काय टोचले ते आपल्याकडे बघतात, आपण त्यांच्याकडे बघतोय. धोका जास्त व्हायला नको, त्यापेक्षा आपण त्यांना डिस्टर्ब न करता बाजूनेच निघून जाऊ. हॅलो, बाय बाय, लव्ह यू. याच ठिकाणी
हडसर किल्ल्यावर आपल्याला आणखी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या टाक्याला कमानी टाकं म्हणून ओळखलं जातं. टाकं पाहून झालं आणि आपण पुढे निघालो या हडसर किल्ल्यावरील सर्वाधिक विशेष अशी वास्तू पाहायला. गडावर धान्य कोठार असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण या हडसर किल्ल्यावरील धान्य कोठाराची बांधणी ही विशेष आहे. या हडसर किल्ल्यावर तुम्ही जेव्हा कधी याल, माझी तुम्हाला विनंती राहील की हडसर किल्ल्यावरील बाकी कोणतीही वास्तू तुम्ही मिस केली तरी चालेल, पण हे धान्य कोठार पाहायला विसरू नका. ते मी का म्हणतोय हे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल. तर आपली इंस्टाग्रामवर जी पहिली रील व्हायरल झाली होती ना, ती या ठिकाणची रील व्हायरल झाली होती. मित्रांनो, कोणत्याही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यात जर का महत्वाची कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे त्या राज्यातील व्यापार, त्या राज्यातील बिझनेस. आणि ही काही आत्ताची स्कीम नाहीये, तर फार वर्षापासून चालत आलेली ही स्कीम आहे की तुमच्या राज्यात विकास तुम्ही वाढवला पाहिजे. आणि सातवाहन राजांनी देखील ते हेरलं होतं. ज्यावेळी सातवाहन राजांचं या जुन्नर प्रांतावर वर्चस्व निर्माण झालं, त्यावेळी सातवाहनांनी आपल्या राज्यातील व्यापाराला चालना मिळण्यासाठी नाणेगाठाची निर्मिती केली. आता हा जो नाणेगाठ आहे तो फार पूर्वीचा आहे आणि प्राचीन काळामध्ये तो एकमेव मार्ग होता देशाला आणि कोकणाला जोडणारा. या विभागामध्ये माळशेज वगैरे समजा आत्ता बांधलेत, पण आता सातवाहनांनी त्या नाणेगाठाची निर्मिती केली. त्या नाणेगाठातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालला जायचा. त्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिक्युरिटीची गरज तर होतीच. ज्याप्रमाणे आता आपण बिझनेसला सिक्युरिटी देण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करतो, त्याप्रमाणे सातवाहनांनी काय केलं, त्या नाणेघाटावरून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किल्ल्यांची संरक्षण फळी निर्माण केली. मग त्या किल्ल्यांच्या फळीमध्ये जीवधन किल्ला असेल, निमगिरी किल्ला असेल, हडसर किल्ला असेल, चावण किल्ला असेल. याचा अर्थ काय होतो की हा हडसर किल्ला सातवाहनकालीन आहे, खूप जुना आहे, खूप प्राचीन आहे. बरं, किल्ल्याची ही माहिती मिळवत असताना आपण या किल्ल्याच्या धान्य कोठारापर्यंत येऊन पोहोचलोय. आणि या किल्ल्याची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरील हे धान्य कोठार आहे. तर इथे आल्याच्या नंतर आपल्याला एकूण 3 खोल्या पाहायला मिळतात. त्या बाजूला एक, या बाजूला एक आणि ही एक. तर या खोल्यांच्या आतमध्ये देखील अनेक पोट खोल्या आहेत. आपल्या बाजूला आहे. आता इथे अंधार आहे. आपल्या टॉर्च मध्ये दाखवता आलं तर मी निश्चितपणे तुम्हाला दाखवतो. या बरं, अशा पद्धतीने आपले हे 3ही धान्य कोठार पाहून झालेत. आता अंधारामुळे तुम्हाला किती दाखवू शकलो हे काही मी सांगू नाही शकत, पण तुम्ही जेव्हा कधी येणार असाल ना सोबत टॉर्च ठेवा, कारण आतमध्ये खूप अंधार असतो. बरं, हे धान्य कोठार आपलं पाहून झालं. आता आपण या किल्ल्याची जी दुसरी वाट आहे, राजमार्ग आहे, ज्या मार्गाने आपण आधी आलो होतो त्या मार्गाकडे आता आपण जाऊयात. चल. गडावरील हे प्राचीन धान्य कोठार पाहून आपण गडाच्या राजमार्गाकडे निघालो. पण या प्राचीन हडसर किल्ल्याचा समावेश शिवरायांच्या गडकोटांमध्ये होता आणि तसा उल्लेख सभासद बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण धान्य कोठाराकडून
किल्ल्याकडून राजमार्गाकडे निघालो तर वाटेमध्ये आपल्याला या बैलगाड्यावर ठेवलेल्या 3 तोफा पाहायला मिळतात. पण या तोफा आपण जेव्हा 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा त्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारी पडलेल्या होत्या. म्हणजेच रिसेंटली एखाद्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत या तोफा या गाड्यांवर ठेवण्यात आलेल्या आहेत. तर कोणत्या संघटनेने ठेवल्यात ते तर नाही मला माहिती, पण ज्याने कोणी ठेवल्यात त्यांच्या कार्याला सॅल्यूट. पण या 3ही तोफांपैकी ही तोफ आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणून इकडे जवळ झाली तर ही तोफ पूर्वी अर्धवट स्वरूपामध्ये होती. या तोफेचं जर तुम्ही अर्धा बाजू पाहिलं ना, ही जुनी बाजू ही मेटलमध्ये आहे आणि तिला पूर्णत्वाला नेण्यासाठी इथे हा लाकडाचा भाग त्याला जोडलेला आहे. सो अशा प्रकारे इथे या 3 तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात. सो या तोफा आपल्या पाहून झाल्यात. आता आपण राजमार्गाकडे निघतो. चला. हडसर किल्ल्यावरील सातवाहनकालीन कातळ कोरीव पायऱ्यांना इथून आपल्याला सुरुवात होते. इथे तुम्ही पाहू शकता हा कातळ कोरीव मार्ग आहे. पण या मार्गाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की हा संपूर्ण टप्पा एका एकसंध कातळामध्ये कोरून काढलेला आहे. म्हणजे इथे कुठेही तुम्हाला जॉईंट नाही बघायला मिळणार. एकच पॅच आहे, तोच पॅच करून या सगळ्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर तुम्हाला समजणारच आहे. या बरं, या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना इथे आपल्याला हे पहारेकरांच्या खोल्या पाहायला मिळतात, पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. कारण आपण या राजमार्गावरील जी 2 दरवाज्यांची मालिका आहे त्या मालिकेतील दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचलोय. बरं, या देवड्यांचा जरी विचार केला तर तुम्हाला या देवड्या देखील 1 पॅच मध्ये पाहायला मिळतील. एकाच कातळामध्ये एकाच खडकामध्ये खोदून कोरलेल्या केलेल्या पाहायला मिळतील. आणि या हडसर किल्ल्यावरील जेवढ्या पण या कातळकोरीव वास्तू आहेत त्यांचं तेच वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला कुठेही जॉईंट पाहायला मिळत नाही. बरं, या दरवाजाचा विचार केला तर या दरवाजाची ही फलाटं आहेत. ही फलाटं नव्याने बसवण्यात आलेली आहेत आणि या फलाटांचे एवढी काळजी घेतली गेली की फलाट पूर्वीसारखा असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला हे खिळे वगैरे पाहायला मिळतात. पण या दरवाजाच्या स्ट्रक्चरचा जर का आपण विचार केला तर हा गोमुखी रचनेचा द्वार आहे. बरं, अशा प्रकारची रचना का केली जायची तर जोपर्यंत शत्रू असं पूर्णपणे वळून इथवर येऊन पोहोचणार नाही तोपर्यंत शत्रूला हा मुख्य प्रवेशद्वार दिसणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय भक्कम या दरवाजाची रचना होऊन जाते. म्हणून गोमुखी रचनेचे द्वार बांधले जायचे. आता हा दरवाजा तुम्ही पहा. या दरवाजाची कमान आणि संपूर्ण दरवाजा अगदी सुस्थितीमध्ये आहे. एकंदरीतच हा दरवाजा अजून देखील पाहण्यासारखा आहे. राजमार्गावरील दरवाजांच्या मालिकेतील दुसरा दरवाजा पाहून झाला आणि कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने आपण पुढे निघालो. अगदी काहीच वेळात पहारेकऱ्यांच्या आणखी काही देवड्या व दरवाजाची कमान लागते. कारण आपण येऊन पोहोचतो या राजमार्गावरील पहिल्या दरवाजापाशी. बरं, हडसर किल्ल्याच्या राजमार्गावर जी 2 दरवाजांची मालिका आहे त्यामधला हा पहिला दरवाजा आहे. पण या दरवाजाच्या कमानी दरम्यानच हे जे फलाट बसवण्यात आलेलं आहे ते फलाट अलीकडच्याच काळात म्हणजे 2-3 वर्ष झाले असतील सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून हे फलाट बसवण्यात आले आहे. पण या दरवाजाचं देखील स्ट्रक्चर तसंच आहे. गोमुखी रचनेचा हा द्वार आहे. या द्वारातून पुढे आलो की आपल्याला ही प्रशासनाच्या माध्यमातून रेलिंग बसवलेली पाहायला मिळते. सो पावसाळ्यामध्ये कोणतीही अडचण व्हायला नको त्यासाठी ही रेलिंग बसवण्यात आली. पण या पायऱ्यांनी आपण जेव्हा पुढे चालून येतो तेव्हा इथे आपल्याला या गडाची ही तटबंदी पाहायला मिळते. राजमार्गाच्या दिशेला असणारी या हडसर किल्ल्याची भरभक्कम तटबंदी आज देखील साबूत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या भरभक्कम अशा तटबंदी समोरच खिंडी दरम्यान या पर्वतगडाचा पायरी मार्ग अर्थातच राजमार्ग आहे. या राजमार्गाने गडावर यायचं झालं तर गडाच्याच पायथ्याशी असणाऱ्या हडसर या गावातून आपल्याला प्रवास करावा लागतो. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. पण शेवटी त्यांना अपयश आलं आणि 1636 ला निजामशाहीचा अंत झाला. निजामशाहीच्या अंतावेळी शहाजीराजांना जो मुघलांसोबत माहुलीचा तह करावा लागला त्या तहामध्ये हा हडसर किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये गेल्याचं सांगितलं जातं.
पण पुढे जाऊन ज्यावेळी शिवरायांनी 1670ला सुरतेची दुसरी लूट केली त्यानंतर शिवरायांनी हा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये केल्याचं सांगितलं जातं आणि त्याच वेळी हा हडसर किल्ला देखील मराठा साम्राज्यामध्ये दाखल झाल्याचं देखील सांगितलं जातं। मराठा साम्राज्यामध्ये दाखल झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या हडसर किल्ल्याचं नाव बदललं आणि पर्वतगड केलं। बरं, नाणेघाटाच्या संरक्षण फळीमध्ये या हडसर किल्ल्याचा देखील समावेश होता असं आपण मगाशी म्हटलं। त्याच फळीमध्ये शिवनेरी किल्ला हा मुख्य किल्ल्याच्या भूमिकेमध्ये होता। पण प्रश्न असा पडतो की जर नाणेघाटामध्ये एखादी घटना घडते आणि त्या संदर्भात जे इकडच्या लोकांना, इकडच्या सैन्याला जर का शिवनेरी किल्ल्यावाल्यांना अलर्ट करायचं तर मग ते कसं करत असेल? सेम प्रश्न आम्हाला देखील पडायचा। पण या संदर्भामध्ये आपल्या जुन्नरचे एक व्ह्यूअर होते आपले, त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली होती। तर त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली जी त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली। तर ती माहिती अशी होती की समजा नाणेघाटामध्ये एखादी घटना घडते तर त्या संदर्भात अलर्ट करण्यासाठी नाणेघाटापासून जीवदान किल्ला जवळ आहे, जीवदान किल्ल्यावरून निमगिरी किल्ला दिसतो, निमगिरी किल्ल्यावरून हडसर आणि चावंड किल्ला दिसतो आणि या दोनही किल्ल्यांवरून शिवनेरी किल्ला दिसतो। तर मग काय केलं जायचं? जीवदान किल्ल्यावर जे सैन्य असायचं तर जीवदान किल्ल्यावर धूर केला जायचा, आग पेटवून धूर केला जायचा। जीवदान किल्ल्यावरचा धूर निमगिरीवाल्यांना दिसायचा, निमगिरीवर धूर केला जायचा। त्या किल्ल्यावरचा धूर या दोन किल्ल्यांना दिसायचा, चावंड आणि हडसर त्या दोन किल्ल्यांवर धूर केला जायचा आणि अशा प्रकारे शिवनेरी किल्ल्यावाल्यांना अलर्ट केलं जायचं। यामध्ये देखील पुढे जाऊन की चांगली बातमी द्यायची असेल तर व्हाईट धूर केला जायचा आणि वाईट बातमी द्यायची असेल तर काळ्या रंगाचा धूर केला जायचा आणि तशा प्रकारची माहिती देखील त्या लोकांना होती की कोणत्या प्रकारचा गवत पेटवला की काळा धूर निघेल आणि कोणता गवत पेटवला तर सफेद धूर निघेल। तर अशा प्रकारची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तेव्हा देखील वापरामध्ये आणली होती। बरं, यामध्ये किती तथ्य आहे हे माहिती नाही, पण आपल्या व्ह्यूअर कडून आपल्याला जी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि ही माहिती देखील त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली। पण माहिती खूप इंटरेस्टिंग होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, सो तुमच्यासोबत ती शेअर केली। हडसर किल्ल्याची निर्मिती निरीक्षण हेतूने एक टेहाळणी बुरुज किंवा ज्याला आपण वॉच टॉवर म्हणतो त्यासाठी करण्यात आली होती। स्पष्ट वातावरणात या हडसर किल्ल्यावरून माणिकडोह धरणाचा विस्तृत असा जलाशय, निमगिरी किल्ला, चावंड किल्ला, शिवनेरी किल्ला, त्याचप्रमाणे आजूबाजूचा संपूर्ण परिसर अगदी स्पष्टपणे नजरेस पडतो। आतापर्यंतची व्हिडिओ पाहत असताना तुमच्या सहजपणे लक्षात आलं असेल की आज आपण गडावरील सगळ्या वस्तू अगदी स्पष्टपणे पाहू शकलो आणि आपलं गडावर पुन्हा एकदा येण्याचं पहिलं आणि मुख्य कारण तेच होतं की मागच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा पावसाळ्यात आलो होतो आणि पावसाळ्यामध्ये वातावरण जरी एनर्जेटिक असलं तरी धुक्यामुळे ते अस्पष्ट असतं। पण हिवाळ्यात तसं नसतं, हिवाळ्यामध्ये वातावरण स्पष्ट असतं आणि आपण गडावरील सगळ्या वस्तू नीट पाहू शकतो। म्हणून आज आपण पुन्हा एकदा किल्ला कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण आपले नशीब इतके खराब आहेत ना की मगाशी पावसाचं वातावरण झालं होतं हिवाळ्यामध्ये। पण ठीक आहे, नशीब जरी खराब असले तरी आपण प्रयत्न करतोय। आता या प्रयत्नांना साथ हवी आहे ती फक्त प्रोत्साहनाची, आणि प्रोत्साहन कधी मिळेल आम्हाला? जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल। बरं, जोक सपाट। जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल, आमचे एफर्ट्स आवडले असतील तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय शिवराय।